तुझ्या या चेहऱ्यामुळे माझ्या मुलीच्या नातेसंबंधांवर परिणाम होतोय. आज मी हा चेहरा विद्रूप करून टाकीन. मारहाण करून काकूने मला स्टोर रूममध्ये कोंडून टाकले आणि काही वेळाने आपल्यासोबत पेटता निखारा आणला. मी किंचाळत राहिले, दया करण्याची विनंती करत राहिले, पण काकूला दया आली नाही. तिने माझा चेहरा आणि हात जाळले आणि हसून माझ्याकडे पाहू लागली. मी रडत रडत तिला म्हणाले, मी माझा न्याय देवावर सोडते. काही दिवस उलटले आणि काकूने माझे लग्न एका फकीराशी करून टाकले, कारण आता कोणीही माझ्याशी लग्न करायला तयार नव्हते. पण जसा फकीराने प्रेमाने माझा हात धरला आणि मला महालासारख्या घरात नेले, तशी मी संपूर्ण घरात पूर्ण शांतता होती, पण माझ्या मनात एक वादळ उठले होते. मी आरशासमोर उभी होते, पण आरशात मला माझा चेहरा दिसत नव्हता. एक अनामिक अस्वस्थता माझ्या अस्तित्वात सामावली. अचानक दरवाजा मोठ्याने आवाजाने उघडला आणि काकू आत आली. तिच्या हातात काहीतरी होते, काहीतरी पेटलेले. मी मागे हटू लागले, पण माझे पाय थिजले. काकूच्या चेहऱ्यावर ते स्मित हास्य होते जे मला नेहमी भयभीत करायचे. हा चेहरा जो माझ्या मुलीच्या नशिबाचा शत्रू बनतोय, आता तो नष्ट करायलाच हवा. तिचे शब्द माझ्या हृदयात खंजिरासारखे घुसले. मी ओरडले, काकू, देवासाठी असे करू नको. माझे नाव सीमा आहे आणि मी माझ्या आईवडिलांच्या डोळ्यांचा तारा होते. आम्ही एक सुसंस्कृत आणि सुखी घराण्यातील होतो. माझे वडील खूप मेहनती माणूस होते, जे रात्रंदिवस कष्ट करून आम्हाला एक चांगले जीवन देण्याचा प्रयत्न करत होते. त्यांची मेहनत एवढी होती की काही काळातच ते शहरातील सर्वात मोठे व्यापारी म्हणून ओळखले जाऊ लागले. माझी आई नेहमी माझ्या भोवती प्रेमाची छाया धरून असायची. त्यांची कूस ही माझ्यासाठी जगातील सर्वात सुरक्षित जागा होती. सुरुवातीपासूनच माझ्या आईवडिलांची इच्छा होती की मी शिकून मोठी व्हावे आणि स्वतःच्या पायावर उभी राहावे. पण आमचे हे छोटंसं जग कायमस्वरूपी उद्ध्वस्त होणार होतं. कुणालाही कल्पना नव्हती की येणारा काळ आमच्यासाठी आयुष्यात असे वादळ घेऊन येईल, ज्यात माझे आईवडील गमावले जातील. आणि मग एक असा दिवस आला ज्याने माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले. माझ्या जीवनातील सर्वात मोठा आनंद माझे आईवडील होते, जे माझ्यापासून हिरावले गेले. माझ्या वडिलांचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत होता आणि हे काही लोकांना सहन होत नव्हते, विशेषतः आमचे जवळचे नातेवाईक. त्यात काकू सर्वात पुढे होती. माझे काका हे वडिलांच्या व्यवसायाचे भागीदार होते, पण त्यांना नेहमीच हे वाटायचे की माझे वडील अधिक पैसा कमवतात. एक दिवस माझे वडील ऑफिसमधून परत येत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. काही जणांनी त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. माझ्या वडिलांनी संधी साधून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण हल्लेखोरांनी त्यांच्यावर वार केले. वडील तिथेच रस्त्यावर रक्ताने माखून पडले, पण कुणीही त्यांना वाचवायला आले नाही. आम्हाला बातमी मिळताच आई वेड्यासारखी रुग्णालयाच्या दिशेने धावत सुटली. मीही तिच्यासोबत होते, पण आम्हाला पोहोचायला उशीरच झाला. आमचं जगणं जणू उद्ध्वस्त झालं होतं. आमचा आधार असणारे माझे वडील आम्हाला कायमसाठी सोडून निघून गेले. मी माझ्या आईला ओरडताना, तडफडताना पाहिले. तिच्या डोळ्यांसमोर तो व्यक्ती होता ज्याच्यावर ती सर्वात जास्त प्रेम करत होती, आणि ती आता असह्य होती. तिचे संपूर्ण जग जणू संपून गेले होते. ती वारंवार फक्त एकच वाक्य म्हणत होती, उठा, तुम्हाला माझी शपथ, डोळे उघडा. पण वडील तर कायमचे डोळे मिटून बसले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर आमच्या समस्या दिवसेंदिवस वाढत गेल्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा व्यवसाय काकाच्या मालकीचा झाला आणि काकाने संपूर्ण मालमत्ता बळकावली. आम्हाला एक पैसाही दिला नाही. आईने खूप प्रयत्न केले, पण ही दुनिया स्त्रियांचे ऐकत नाही. ती म्हणायची, हे माझ्या नवऱ्याचे कष्टाचे पैसे आहेत, आम्हाला बेघर करू नका, आम्ही मायलेकी कुठे जाऊ. पण काकूने आमचा एकाही शब्दाकडे लक्ष दिले नाही. काकू म्हणाली, तू असं का करत नाहीस? तुझ्या मुलीला घेऊन आमच्या घरी राहा. तसंही तू एकटी स्त्री आहेस, एवढ्या मोठ्या घरात एकटी कशी राहशील? आईला शेवटी काकूच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत राहण्याची वेळ आली, कारण त्या घराशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताही आसरा नव्हता. बाबा गेल्यानंतर आईची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालली होती. एके दिवशी काकू आईला म्हणाली, चल, मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जाते. बघ, तू किती कमकुवत झाली आहेस. मी आणि आई काकूच्या या वागण्यावर खूप आश्चर्यचकित झालो, कारण काकूकडून कोणत्याही प्रकारच्या चांगल्या वागण्याची अपेक्षा करणे मूर्खपणाचे होते. आई म्हणाली, नाही, मी अगदी ठीक आहे. पण मी आईला जबरदस्ती केली. आई, जेव्हा काकू म्हणत आहे तेव्हा तू डॉक्टरकडे का जात नाहीस?
माझ्या आणि काकूच्या सांगण्यावर आई काकूसोबत डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी काही औषधे लिहून दिली, ज्याची जबाबदारी काकूने स्वतःवर घेतली. मी स्वतः नीट तुझ्या आईला ही औषधे वेळेवर देईन. तू अजून लहान आहेस, तुला काय कळतं? डॉक्टरांनी सांगितलं नाही की जरा काही झालं, चूक झाली तर मोठं नुकसान होऊ शकतं. औषध घेतल्यानंतर आईची तब्येत सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच बिघडत गेली आणि मग एका रात्री माझ्या आयुष्यात ते वादळ आलं ज्याने मला पूर्णपणे तोडून टाकलं. आजही मला ती रात्र आठवते, जेव्हा अचानक आईला उलट्या सुरू झाल्या. मी ओरडून सर्वांना बोलावत राहिले, पण कुणीही मदतीसाठी आले नाही. पाहता पाहता आईने माझ्या मांडीवर प्राण सोडले. मी अनाथ झाले होते. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्यासाठी ह्या जगाचा अंतच झाला होता. काकाच्या कठोर वागण्यामुळेही मला त्यांच्या घरात राहावे लागले, कारण माझ्याकडे दुसरे कुठेही जाण्याची जागा नव्हती. आजी-आजोबा आधीच या जगातून निघून गेले होते आणि माझ्याकडे असा कोणी जवळचा नातेवाईक नव्हता जो या कठीण काळात मला आधार देईल. मजबूर होऊन मला काकूच्या घरी आश्रय घ्यावा लागला, हे माहीत असूनही की ते घर माझ्यासाठी एका तुरुंगासारखं होतं. माझ्या आईच्या मृत्यूनंतर काकू, जिला आधीच मी आवडत नव्हते, आता ती उघडपणे आपली द्वेषभावना दाखवू लागली. आईला जाऊन काहीच दिवस झाले होते की काकूने संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर टाकली. ती द्वेषाने मला म्हणाली, जर तुला या घरात राहायचं असेल तर या घरातील प्रत्येकाची काळजी घ्यावी लागेल, नाहीतर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद आहेत. आणि हे काय, अजूनही तू घरात शोक करत बसली आहेस? हे रडणं बोंबलणं सोडून दे आणि स्वयंपाकघराकडे जा आणि माझ्यासाठी पटकन एक कप चहा करून आण. मी हतबलतेने मान डोलावली आणि स्वयंपाकघरात गेले, कारण आता मला कळून चुकले होते की माझे अस्तित्व या घरात एका नोकरापेक्षा अधिक काहीही नव्हते. त्या घरात माझं कोणीच नव्हतं, अगदी काकाही नाही. तो आधीच स्वार्थी होता. मी त्या घरात आल्यावर तो माझ्याशी अधिकच तिरस्काराने वागू लागला, कारण त्याच्या दृष्टीने मी एक ओझं होते. शीतल, जी माझी चुलत बहीण होती, ती आधी माझी मैत्रीण होती, पण आता तीही तिच्या आईसारखं वागू लागली. ती नेहमी माझी खिल्ली उडवायची आणि मला आठवण करून द्यायची की मी एक अनाथ आणि बेसहारा आहे. पण मी सर्व काही संयमाने सहन केले. मी शिकले होते की अन्यायाचा बदला देवावर सोडावा, पण कदाचित त्याला माझ्या संयमाची कसोटी घ्यायची होती, कारण तो दिवस जवळ येत होता जेव्हा माझी काकू माझ्या आयुष्याची सर्वात मोठी परीक्षा घेणार होती. ती भिंत आणि दरवाजे जे इतरांसाठी सुरक्षित आश्रय वाटत होते, ते माझ्यासाठी रोज नवनवे जखमा देऊन जात होते. काकूच्या हृदयात माझ्यासाठी जराही सहानुभूती अथवा प्रेम नव्हते. मी त्या घरात आल्यापासून माझी ओळख एका अनाथ मुलीहून जास्त नोकराणीसारखी झाली होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण घरकाम माझ्यावर टाकले जात होते आणि जर काही चूक झाली तर मारहाण आणि शिव्या वेगळ्याच मिळायच्या. इथे मोफत रोट्या खाण्यासाठी आलेली नाहीस, काम कर. काकूची ही वाक्य सतत माझ्या कानात घुमत राहायची. तेव्हा मला तो काळ आठवायचा जेव्हा आई मला कुठल्याही कामाला हात लावू देत नव्हती. इतकेच काय, जर मला पाणी प्यायचं असेल तरी आई स्वतःहून समोर आणून द्यायची. सकाळी सर्वात आधी उठणं, संपूर्ण घर स्वच्छ करणं हे माझे ठरलेले काम होते. नाश्ता तयार करून झाल्यावर मी सगळ्यांची भांडी धुवायची, पण जेवताना मला फक्त उरलेलं अन्न दिलं जायचं, जे कोणीही खाल्लेलं नसायचं. दुपारचे आणि रात्रीचे जेवण बनवणे ही माझी जबाबदारी होती, पण जर भाजीमध्ये मीठ कमी जास्त झालं तर काकूच्या मारहाणीला सामोरं जावं लागायचं. काका नेहमी गप्प असायचा, पण त्याची ती शांतता माझ्यासाठी सर्वात मोठी शिक्षा होती. त्याला हे ठाऊक होतं की त्याची बायको माझ्यासोबत काय वागणूक करत आहे, पण तो कधीच काही बोलत नव्हता. एके दिवशी मी धाडस करून काकाकडे तक्रार केली, काका, प्लीज काकूला थांबवा. त्या माझ्यासोबत असा व्यवहार का करत आहे? शेवटी मीही तुमच्या मुलीसारखीच आहे ना. थोडा वेळ शांत राहून काका म्हणाला, तू माझी मुलगी नाहीस, आणि राहिली गोष्ट तुझ्या काकूची, तर तिचं हे स्वतःचं घर आहे, तुझं नाही. जर तुला इथं राहायचं असेल तर तिच्या नियमांप्रमाणे चालावं लागेल, नाहीतर तुझ्या राहण्याची सोय कुठेतरी दुसरीकडे कर. काकांचे शब्द माझ्या काळजावर खंजीरसारखे घुसले. माझ्या लक्षात आले की मी या घरात अगदी एकटी होते. कुणीच माझी साथ देणारं नव्हतं. इतकंच नव्हे तर माझे काकाही नाहीत, ज्यांच्याशी माझे रक्ताचे नाते होते. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनीही माझ्याकडे पाठ फिरवली. पण हो, एक व्यक्ती होती जिला माझ्याबद्दल थोडी माया वाटायची. विजय. तो या घरात काम करणारा नोकर होता, जो माझ्या वडिलांच्या काळापासून इथे होता.
तो कधीही माझ्याशी सौम्यपणे बोलायचा आणि काकूंच्या नजरेतून वाचून काही खायला किंवा एखादी जुनी पुस्तकं देत आला तर तो द्यायचा, कारण काकूने माझ्याकडून माझ्या शिक्षणाचा हक्कही हिरावून घेतला होता. तिची स्वतःची मुलगी कॉलेजला जात होती, पण ती मात्र माझ्या शिक्षणाच्या बाजूने नव्हती. ती म्हणायची, तू शिकून काय करणार? शेवटी तुला घरच सांभाळायचं आहे ना. काकूचे हे शब्द ऐकून मी गप्प बसायचे, कारण मला माहीत होते की इथे माझ्या कोणत्याही इच्छा पूर्ण होऊ शकत नाहीत. एक दिवस काकूनं घरी पाहुणे बोलावले. सगळ्यांसाठी स्वादिष्ट पदार्थ बनवले. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वयंपाकघरात एका चाकाप्रमाणे फिरत होते, पण जेवणाच्या वेळी मला एका कोपऱ्यात बसवले गेले. मी उपाशी होते, पण काकूनं मला जेवणाला हातही लावू दिला नाही. पाहुणे गेल्यावर मी धाडस करून भाजीची प्लेट उचलली, पण चुलत बहिणीने संतापून ओरडले. म्हटले, हे जेवण तुझ्यासाठी नाही, तुझी एवढी लायकी नाही की तू हे खाशील. काकूनं मला जोरात ढकलले आणि ती प्लेट जमिनीवर पडली. नंतर तिने माझे केस पकडले आणि मला ओढत स्वयंपाकघरात नेले. फरशीवर टाकत म्हणाली, आता उपाशी राहशील तेव्हा अक्कल ठिकाण्यावर येईल. त्या दिवशी मला काहीही खायला मिळाले नाही. मी संपूर्ण रात्र सुस्कारे टाकत रडत राहिले, पण माझ्या अश्रूंनी कुणालाही फरक पडला नाही. सगळे शांतपणे झोपले आणि मी मात्र माझ्या नशिबाला दोष देत राहिले. हे सगळं तर कदाचित माझ्यासोबत नेहमीच होत राहिलं असतं, पण त्यांच्या मनात माझ्याविषयी असलेला द्वेष तिथेच संपला नव्हता. त्यांना माझ्या सौंदर्यावर जळफळाट होत होता. त्यांचा हा द्वेष आधी माझ्या आईपासून सुरू झाला आणि त्यानंतर त्यांचे लक्ष मी झाले, कारण मी पूर्णपणे माझ्या आईसारखी दिसत होते. काकूला भीती होती की माझं लग्न कुठेतरी चांगल्या ठिकाणी होईल. एक दिवस मी काकूंना काकासोबत बोलताना ऐकले, हिचा चेहराच हिची सर्वात मोठी ताकद आहे. जर तो राहिला नाही तर कोणी हिच्याकडे बघणारही नाही. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मला कल्पनाही नव्हती की माझ्या जीवनातील सर्वात मोठी कसोटी आता सुरू होणार होती. काकाचा माझ्यावरील तिरस्कार दिवसेंदिवस वाढत होता आणि त्यांना मी या घरात अधिक काळ राहू नये असे वाटत होते, पण मला हकलवून देणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. माझ्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर परिसरातील लोकांनी माझी बाजू घेत काकूंना सांगितले होते, ही अनाथ मुलगी आहे, तिची काळजी घेणे तुमची जबाबदारी आहे, कारण तुमच्याशिवाय आता हिचं कोणीच नाही. पण जर काकाला संधी मिळाली असती तर त्यांनी मला कुठेतरी विकून टाकले असते किंवा अशा ठिकाणी सोडले असते जिथून मी पुन्हा त्यांच्या आयुष्यात वापस येऊ शकणार नव्हते. त्यांना माहीत होते की जोपर्यंत माझा चेहरा आणि तारुण्य सुरक्षित आहे तोपर्यंत कोणी ना कोणी माझ्यासाठी बोलेल, आणि हेच त्यांच्या मनातील जळत्या आगीत तेल ओतणारे ठरले होते. बहिणीच्या लग्नासाठी स्थळ आले होते, पण मुलाकडच्यांना ती पसंत पडली नाही. त्यांनी दबक्या आवाजात सांगितले, मुलगी ठीक आहे, पण तिची चुलत बहीण जास्त सुंदर दिसते. हे ऐकून काकूच्या संतापाचा कडेलोट झाला. पाहुणे निघून गेल्यावर ती संतापाने माझ्या जवळ आली आणि माझे केस धरून जोरात हलवले. मी तुला सांगितले होते ना की पाहुण्यांसमोर येऊ नकोस, पण तुला तर माझ्या मुलीच्या सुखावर डाका घालण्याची सवयच आहे. तुझ्यामुळे माझ्या मुलीचे लग्न जुळत नाही, ती ओरडत होती. मी वेदनेने विवळत म्हणाले, काकू, मी काय केलं? माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. तेव्हा काकू म्हणाली, तुझा चेहरा जो सगळ्यांना माझ्या मुलीपेक्षा जास्त आवडतो, आता मी तो असा विद्रूप करेन की कोणी तुला पाहणारही नाही. काकूच्या डोळ्यात वेडसरपणा होता. मी काही बोलण्याआधीच तिने मला जोरात ढकलले. मी मागे सरकले, पण तिने मला खेचत स्टोर रूमकडे नेले. तिथे नेऊन तिने मला जमिनीवर निर्दयपणे ढकलले आणि संतापाने म्हणाली, इथे बस आणि विचार कर की तू किती अपशकुनी आहेस. तिने मला आत ढकलले आणि स्टोर रूमचा दरवाजा बंद केला. खोली अंधारी होती आणि अरुंद होती, जुन्या वस्तूंनी भरलेली. मी माझ्या आजूबाजूला असलेल्या वस्तू पाहू लागले. प्रकाशाचा एकही किरण नव्हता, त्यामुळे मला खूप घुसमट होत होती. मी दरवाजा वाजवत राहिले, किंचाळत राहिले, काकू दरवाजा उघड. मी काही केले नाही. देवासाठी मला इथून बाहेर काढ. माझा जीव गुदमरतोय. माझ्या किंकाळ्यानंतरही तिथे कोणीच आले नाही. कोणीही दरवाजा उघडला नाही. बाहेर शांतता होती. बहीण आणि काकासुद्धा शांत होते. जणू कोणाला काहीच फरक पडत नव्हता की मी एका अरुंद आणि दुर्गंधी भरलेल्या खोलीत कैद आहे. वेळ जसजसा पुढे जात होता, माझ्या डोळ्यासमोर अंधार दाटू लागला. मी भुकेने आणि तहानेने तिथे जमिनीवर बसले. मला कल्पना नव्हती की काकूचा द्वेष किती दूरपर्यंत जाईल,
पण एवढे नक्की माहीत होते की त्या मला इतक्या सहज माफ करणार नव्हत्या आणि मला अंदाजही नव्हता की पुढे काय होणार आहे. काही तासानंतर दरवाजा पुन्हा उघडला. मी पटकन उठून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, पण काकूने पुन्हा मला ढकलले. तिच्या हातात एक छोटीशी टोपली होती जिच्यात लाल भडक निखारे होते. एका क्षणासाठी मी शून्य झाले. शेवटी काकू या निखाऱ्यांचं काय करणार होती? काकू माझ्याकडे तिरस्काराने पाहत म्हणाली, आज मी हा चेहरा विद्रूप करून टाकीन, जेणेकरून माझ्या मुलीच्या नशिबावर कोणताही परिणाम होणार नाही. मी किंचाळून म्हणाले, काकू देवासाठी असं करू नको. मी वचन देते, आजपासून मी कुणाच्याही समोर जाणार नाही. मला माहीत नव्हतं की ते लोक शीतलच्या लग्नासाठी आले होते. मी फक्त पाहुण्यांना जेवण विचारायला गेले होते. जर मला माहीत असतं तर मी कधीच त्यांच्यासमोर गेले नसते. पण काकूला माझी दया येण्याचं नावच नव्हतं. मी स्टोर रूमच्या अंधारात भिंतीला टेकून उभे राहिले. काकूच्या हातात धगधगते निखारे होते आणि तिच्या डोळ्यात एक वेडसर चमक होती. ते पाहून माझं हृदय जोरजोराने धडधडू लागलं आणि माझा श्वास अडखळायला लागला. मी हात जोडून त्यांची विनंती केली, काकू देवासाठी असं करू नको. मी तुमचं काय वाईट केलं? पण माझ्या विनवणीचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. तिच्या चेहऱ्यावर एक दुष्ट हास्य उमटले. ती म्हणाली, तुझी आई तर आपल्या आयुष्यात माझं काही वाईट करू शकली नाही, पण तू मार्गात आलीस. मला ठाऊक आहे की तू हे सर्व जाणून बुजून केलं आहेस, जेणेकरून ते लोक शीतलच्या ऐवजी तुला पसंत करतील. पण आता मी तुझा तो गर्व, तुझा हा सुंदर चेहरा जाळून राख करीन, जेणेकरून कोणी तुला पसंत करणं तर दूरच, तुझ्याकडे बघणं सुद्धा पसंत करणार नाही. मी भिंतीला टेकून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण काकूने तो जळता निखारा उचलला आणि तो माझ्या चेहऱ्याजवळ आणला. त्याची उष्णता माझ्या त्वचेवर जाणवू लागली. भीतीने मी डोळे घट्ट मिटले आणि जोरजोरात किंचाळले, कुणीतरी मला वाचवा. देवासाठी दरवाजा उघडा. पण बाहेर कुणीही नव्हतं. किंवा कदाचित सर्वांनी जाणून बुजून कान बंद करून घेतले होते. आणि मग एक तीव्र जळजळ माझ्या गालावर पसरली. निखारा माझ्या चेहऱ्याला स्पर्श करताच मी वेदनेने विव्हळले. मला असं वाटू लागलं की माझी त्वचा वितळत आहे. मी चेहरा वाचवण्यासाठी चेहऱ्यावर हात धरला, पण काकूने तो जळता निखारा माझ्या हातावरही ठेवला. हे घे, आता पाहते कोण तुला शीतलपेक्षा जास्त सुंदर म्हणतं. ती खवचटपणे हसली. माझ्या मुलीच्या भाग्यात अडथळा आणायला आली होतीस ना, पण तू हे विसरलीस की जिथे मी मोठमोठ्या संकटातून सुटका करून घेतली, तिथे तू काहीच नाहीस. त्या वेदना इतक्या असह्य होत होत्या की मी जमिनीवर कोसळून तडफडू लागले. पण काकाला दया येईल असं काही नव्हतं. माझा चेहरा आणि हात जाळल्यानंतर काकू स्टोर रूममधून बाहेर निघून गेली. मी वेदनेने किंचाळत राहिले, पण माझ्यासाठी कोणीही आलं नाही. ना काका, ना शीतल. माझ्या जळणाऱ्या अंगातून येणारा उग्र वास संपूर्ण खोलीत पसरला. डोळ्यांसमोर अंधार दाटू लागला आणि वेदना इतक्या तीव्र होत्या की त्यांना सहन करणे अशक्य झाले. हळूहळू माझे भान हरपू लागले आणि शेवटी माझ्या डोळ्यांसमोर संपूर्ण अंधार पसरला. मला काहीच कळत नव्हतं की मी किती वेळ बेशुद्ध होते. पण जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी तिथे स्टोर रूमच्या जमिनीवर निपचित पडले होते. वेदनांमुळे माझा चेहरा पूर्णपणे शून्य झाला होता. जणू तिथे कोणतीही संवेदना उरली नव्हती. मी हळूच हात लावून पाहिले तर माझे हात थरथरत होते, कारण मला कळून चुकलं होतं की आता मी ती सीमा राहिली नव्हते जिच्या सौंदर्याची लोक मिसाल द्यायचे. आता मी अशी बनले होते की कोणी माझ्याकडे पाहायला सुद्धा तयार होणार नव्हते. काही वेळानंतर दरवाजा पुन्हा उघडला. काकूने आत डोकावले आणि मोठ्याने हसत म्हणाली, आता बघतेच या कुरूप मुलीला कोण वधू म्हणून नेतो. तिने पुन्हा दरवाजा बंद केला आणि निघून गेली. मी पूर्णपणे एकटी होते, अगदी एकटी. माझ्या वेदना समजून घेणारं, दुःख वाटून घेणारं कुणीच नव्हतं. मी भिंतीला टेकून बसले आणि रडत राहिले. माझ्या मनात आलं की मी जोरजोरात किंचाळून परिसरातील लोकांना सांगावं की काकूनं माझ्यासोबत काय केलं आहे. पण जसा मी ओरडण्याचा प्रयत्न केला, माझ्या चेहऱ्यावर आणि हातांवर होणारी जळजळ सहन करण्याच्या पलीकडे होती. माझी जखम अजून ताजी होती, पण माझा आत्मा पूर्णपणे तुटून गेला होता. माझं मन झालं की मी काकांकडे जाऊन त्यांना रडून सगळं सत्य सांगावं की काकूने माझ्यासोबत काय केलं. का कुणास ठाऊक, पण मला अजूनही वाटत होतं की कदाचित काका माझ्या बाजूने उभे राहतील आणि काकूच्या विरोधात काहीतरी कठोर पावलं उचलतील. कदाचित त्यांना माझी दया येईल. पण ही माझी सर्वात मोठी चूक होती, कारण काका आधीपासूनच काकूच्या प्रत्येक कुटील डावाबद्दल जाणून होते आणि मग या घरात आल्यापासून ते माझ्याशी अधिकच द्वेषाने वागू लागले होते.
माझ्या मनाने मला काकांकडे जाण्यापासून रोखले. काकाने नेहमीच काकूच्या जुलमांवर गप्प राहणं पसंत केलं होतं. मग आज ते माझ्या बाजूने उभे राहतील का? माझ्या मनात परिसरातील लोकांकडे जाण्याचा विचार आला. पण लगेच लक्षात आलं की लोक म्हणतील, हे घरातलं प्रकरण आहे, आम्ही यात काही करू शकत नाही. आणि शीतल, ती तर माझा चेहरा पाहून माझी चेष्टा उडवेल, कारण आधीपासूनच ती मला प्रत्येक वेळी अनाथ असल्याच्या टोमण्यांनी अपमानित करत होती. माझ्या मनात एक वादळ उठलं होतं. माझ्यासोबत झालेल्या अन्यायाचा बदला मला घ्यायचा होता, पण ते माझ्या हातात नव्हतं. मला काकू विरोधात बोलायचं होतं, पण कोणासमोर बोलणार? इथे तर सगळे मूकबधीर झाले होते. कुणीही माझ्या यातनांकडे पाहायला तयार नव्हतं. मी ठरवलं की मी काकू विरोधात कुणालाही काही सांगणार नाही. मी त्यांच्याशी भांडणार नाही, त्यांना कोणताही विरोध करणार नाही. उलट त्यांना त्यांच्या नशिबावर सोडून देईन. मी माझा न्याय देवावर सोडते. डोळे बंद करून मी स्वतःशीच म्हटलं, माझ्यासोबत झालेल्या कोणत्याही अन्यायाचा मी प्रतिशोध घेणार नाही. पण मला हे कुठे माहीत होतं की माझ्या शांततेचा अर्थ हा निघेल की काकूचे जुलूम माझ्यावर वाढतच जातील. आता मी या घरात फक्त एक ओझं झाले होते. माझी वेदना, माझे हालापेष्टा याची काकूला काहीही पर्वा नव्हती. तिने मला अजूनही क्रूरतेने नोकरासारखं घरात कामाला झुंपलं. आता माझा बहुतांश वेळ खोलीतच जात असे, कारण जेव्हा मी बाहेर निघायचे तेव्हा काकू आणि शीतल माझी टर उडवत असत. अरे, आता तर तू आरशात बघण्याच्या लायकही राहिली नाहीस. आता कोण करणार तुझ्याशी लग्न? शीतल, बघ ना, सीमा किती विद्रूप झाली आहे. तिचं तोंड पाहिलं की मळमळायला लागतं. शीतल अगदी तिच्या आईची सावली होती. ती तिच्या आईला म्हणाली, आई, तू सीमासोबत अगदी योग्य केलं. यापुढे तरी हिच्या अपशकुनामुळे माझे नाते तुटणार नाही आणि आता ही कोणाच्या समोर यायलाही लायक राहिली नाही. अजून या घटनेला काहीच दिवस झाले होते की काकूनं जाहीर केलं, मी सीमाचं लग्न एका फकीर भिकाऱ्यासोबत ठरवलं आहे. काकूचे शब्द माझ्यावर विजेसारखे लागले. मी याचा कधीच विचारही करू शकले नसते की काकू एवढी क्रूर होऊ शकते. ती पुढे म्हणाली, आता तुला कोणीही स्वीकारणार नाही म्हणून तुला अशा व्यक्तीकडे सोपवायला हवं, ज्याला बायको नको पण एक गुलाम पाहिजे, जी त्याच्यासोबत फकीरासारखं आयुष्यभर वणवण करेल. मी प्रचंड धक्क्यात गेले. फकीर? खरंच माझं आयुष्य इतकं व्यर्थ झालं आहे की माझं लग्न आता एका फकीरासोबत लावलं जात आहे? मी काकूसमोर उभी राहिले आणि हात जोडून विनंती केली, काकू, प्लीज असं करू नको. मी तुमच्याकडून काहीही मागणार नाही. मी संपूर्ण आयुष्य तुमच्या घरात नोकर बनून राहील, पण मला फकीरासोबत पाठवू नको. काकूने तिरस्काराने उत्तर दिलं, तू काय अपेक्षा करतेस? आम्ही तुला आयुष्यभर पोसायचं का? तिने काकाकडे वळून बघितलं, पण तिथे गप्प उभ्या राहिले होते. जणू त्यांच्यासाठी हे सगळं अगदी सहज होतं. मी माझ्या जळलेल्या हातांकडे पाहिलं. माझा विद्रूप झालेला चेहरा लपवायचा प्रयत्न केला. आता या रोजच्या अपमानासह जगणं मला असह्य झालं होतं. मी पूर्णपणे तुटले होते. माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. ठीक आहे, मी लग्नाला तयार आहे, मी असह्यतेने म्हणाले. माझं हे उत्तर ऐकून काकूच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य उमटलं. जणू ती आपल्या विजयाचा आनंद साजरा करत होती. पण तिला काय माहीत होतं की हाच निर्णय माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा वळण देणार होता. काकूच्या क्रूर हास्याने आणि काकाच्या शांततेने माझं भविष्य निश्चित झालं होतं. माझी आत्मा जखमी झाली होती. आता माझ्या बाजूने उभं राहणारं कुणीच नव्हतं आणि मी माझ्या नशिबाच्या निर्णयासमोर झुकण्यास भाग पडले होते. काकाने परिसरातील काही महिलांना बोलावलं आणि जाहीर केलं, आम्ही सीमाचं लग्न ठरवलं आहे. लग्न उद्या होईल. परिसरातील स्त्रिया स्तब्ध झाल्या. काहींनी माझ्याकडे करुणेने पाहिलं, पण कुणीही काही बोललं नाही, कारण सर्वांनाच ठाऊक होतं की या घरात काकूच्या निर्णयाविरोधात जाणं शक्यच नाही. आणि मग काकू मोठ्या धूर्तपणे म्हणाली, हे नातं सीमाच्या पसंतीने ठरलं आहे. आता यात आमचा काही दोष नाही. जर तिने एक फकीर निवडला असेल आणि जर आम्ही तिचं लग्न तेथे लावलं नाही, तर लोक म्हणतील की काकूने तिच्यावर अन्याय केला. आम्ही तर तिला आमच्या मुलीपेक्षा जास्त प्रेम दिलं आहे. काकूच्या बाकीच्या अत्याचारानंतर आता हे अत्याचारही सहन करण्यासाठी मी स्वतःला तयार करत होते. तिच्या प्रत्येक जुलमापुढे मान झुकवणं, प्रत्येक अन्यायाला गप्प सहन करणं हे मी शिकून गेले होते. जेव्हा मी पहिल्यांदा त्या फकीराबद्दल ऐकलं तेव्हा माझ्या मनात एक विचित्र भीती निर्माण झाली. काकूनं फक्त एवढंच सांगितलं होतं की तो एक साध्या वृत्तीचा माणूस आहे, जो कशात अडकलेला नाही. तुझ्यासारख्या मनहूस आणि ओझं वाटणाऱ्या मुलीसाठी तोच योग्य आहे.
मी धीर गोळा करून काकूला विचारलं, काकू तो कुठे राहतो? काकू संतापून म्हणाली, हे तुला जाणून घेण्याची गरज नाही. उद्या लग्न होईल आणि तू त्याच्यासोबत निघून जाशील. आणि हो, फकीर कुठे राहतात माहीत आहे ना? मोडक्या झोपडीतच. हे चांगलं लक्षात ठेव. दुसऱ्या दिवशी परिसरातील काही बायका आल्या. त्यात काही माझ्या आईवडिलांच्या ओळखीच्या होत्या. त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी करुणा आणि माया होती, पण त्या काकूसमोर लाचार होत्या. त्यांना चांगलंच ठाऊक होतं की जर त्यांनी माझ्या बाजूने काही बोलायचं ठरवलं तर काकू त्यांना घराबाहेर काढून टाकतील. माझ्या लग्नाच्या दिवशी घरात कोणतीही आनंदाची चाहूल नव्हती. कोणताही विधी पार पडला नाही. मला वधूसारखं सजवलंही गेलं नाही. इतकंच काय तर लग्नासाठी एक नवीन पोशाखसुद्धा मिळाला नाही. मला माझ्या नशिबावर रडू आलं. हेच माझं भविष्य होतं का? माझा चेहरा आणि हात जाळून आता मला फकीरासोबत पाठवलं जात होतं. तोही असा व्यक्ती ज्याला मी ओळखतही नव्हते. मी खोलीत बसून माझ्या उद्ध्वस्त झालेल्या स्वप्नांची शोकांतिका भोगत होते. इतक्यात शीतल खोलीत आली आणि म्हणाली, अजूनही तयार झाली नाहीस का? लवकर कर, तुझा नवरा बाहेर वाट पाहतोय. मी हतबलपणे तोंड फिरवलं. कदाचित मी डोळ्यात दाटून आलेलं समुद्रासारखं दुःख लपवण्याचा प्रयत्न करत होते, जे कदाचित आता संपूर्ण आयुष्यभर माझं नशीब बनणार होतं. ती पुढे सरसावत म्हणाली, बरं चल, मीच तुला तयार करते. आज ह्या घरात तुझा शेवटचा दिवस आहे. इतकं तरी तुझ्यासाठी करूच शकते. शीतलने माझ्या डोक्यावर एक ओढणी ठेवली. हे बघ सीमा, मी तुझ्यासाठी किती सुंदर ओढणी आणली आहे. जसे तिने ती ओढणी माझ्यावर टाकली तसा एक विचित्र वास चारही बाजूला पसरला. नको असूनही मला त्या वासाने झाकून बाहेर नेलं गेलं. मी माझा चेहरा व्यवस्थित झाकला जेणेकरून कुणालाही दिसणार नाही. मी शांत होते, आतून पूर्णपणे मृत झाल्यासारखी. तो फकीर आधीपासून तेथे उपस्थित होता. मी पहिल्यांदाच त्याला पाहिलं. तो फाटलेल्या तुटलेल्या कपड्यांमध्ये होता. त्याच्या डोळ्यात एक वेगळंच समाधान होतं आणि तो एका तपस्व्यासारखा शांत उभा होता. त्याच्या व्यक्तिमत्वात काहीतरी विशेष होतं जे त्याला इतर फकीरांपेक्षा वेगळं ठरवत होतं. एक क्षणभर माझं लक्ष त्याच्याकडे स्थिरावलं. शीतलने माझा हात पकडून हलवत ओरडली, चल, भटजी बुवा आले आहेत. लग्नाचे विधी अत्यंत साध्या पद्धतीने पार पडले. काकाच्या चेहऱ्यावर एक विजयाचं हास्य होतं. जणू त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं ओझं उतरवलं होतं. काका शांत राहिले, जणू त्यांचा माझ्याशी काहीही संबंधच नाही. शीतल मात्र आनंदी दिसत होती. भटजी बुवांनी विचारलं, तुला हे लग्न मान्य आहे का? मी मान झुकवून उत्तर दिलं, हो आहे. आणि मी कोणाची तरी बायको झाले. एका अशा व्यक्तीची ज्याला मी ओळखतही नव्हते. आणि मी तर स्वप्नातही कधी विचार केला नव्हता की माझं लग्न एका फकीरासोबत होईल. लग्नानंतर त्या घरातून जात असताना काकूने माझ्या ओंजळीत काही जुने कपडे टाकले आणि म्हणाली, आता इथून निघून जा आणि पुन्हा कधीही या घरात येण्याचा प्रयत्न करू नकोस. माझ्या डोळ्यातून अश्रू गळू लागले आणि मी विचार करत होते, कधी कोणत्या मुलीला अशा प्रकारे तिच्या घरातून पाठवण्यात आलं असेल का? जर मला पाठवलं जात आहे, मी माझी सगळी स्वप्न पायदळी उडवत त्या घरातून बाहेर पडले आणि त्या फकीरासोबत निघून गेले. मला वाटत होतं तो फकीर मला कुठेतरी मोडक्या झोपडीत घेऊन जाईल. काकूने सांगितल्याप्रमाणे फकीराचे ठिकाण मोडक्या तोडक्या झोपडीतच असतं आणि मी तिथेच उर्वरित आयुष्य एका फकीराची बायको म्हणून जगणार आहे. कारण आता हेच माझं नशीब होतं आणि मला यावरच समाधान मानून उरलेलं आयुष्य व्यतीत करावं लागणार होतं. पण जसजसं मी माझ्या नवऱ्याच्या मागे चालत गेले तसतसं मी आश्चर्यचकित होत गेले. तो फकीर मला शहराच्या बाहेर एका निर्जन मार्गावर घेऊन गेला, जिथे लोकांचा अजिबात वावर नव्हता. मी घाबरून विचारलं, आपण कुठे चाललो आहोत? हे ठिकाण तर पूर्णपणे निर्मनुष्य आहे. पण तो शांतच राहिला. फकीराची शांतता मला भीती आणि गोंधळात टाकत होती. तो मला कुठे घेऊन जाणार होता याची मला काही कल्पना नव्हती. विचित्र आणि अनोळखी विचारांनी माझं मन व्यापलं होतं. नक्कीच तो आता माझा नवरा होता, माझा रक्षक होता, पण तरीही माझ्या मनात एक अनामिक भीती घर करून बसली होती. काही वेळानंतर आम्ही एका भल्या मोठ्या दरवाजासमोर उभे होतो. तो दरवाजा पाहून माझ्या डोळ्यात आश्चर्य उमटले, कारण तो कोणत्याही सामान्य घराचा दरवाजा नव्हता, तर एका राजवाड्याचा दरवाजा होता. फकीराने दरवाजा उघडला आणि मी अवाक होत त्याच्याकडे पाहू लागले. मला इतक्या मोठ्या कुतूहलात पाहून तो सौम्य स्वरात म्हणाला, इथे का उभी आहेस? मी एका झटक्यात माझ्या विचारांच्या जगातून बाहेर आले. त्याने मला आत नेलं. मी आत शिरताच तिथलं दृश्य पाहून माझ्या अंगावर काटा आला. मी आयुष्यात असं काहीही पाहिलेलं नव्हतं.
मला वाटत होतं की मी जागेपणी एखादं स्वप्न पाहत आहे. हे काय आहे? तू फक्त फकीर कसा असू शकतोस? फकीर माझ्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात असा कोणता तरी गूढ भाव होता जो मी समजून घेण्याचा प्रयत्न करत होते, पण अपयशी ठरत होते. त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेमाचा अथांग सागर उसळत होता. तो हळूच म्हणाला, अजून तुला खूप काही समजायचं आहे सीमा. मी त्या महालासारख्या हवेलीत पाऊल टाकले आणि माझे पाय थबकले. मी इतक्या सुंदर ठिकाणी कधीही गेले नव्हते. उंच छत, महागडे गालिचे आणि भिंतीवर अप्रतिम चित्रकला, इतक्या झगमगाटाने भरलेल्या जागेत मी पहिल्यांदाच होते. मी आश्चर्यचकित होऊन माझ्या नवऱ्याकडे पाहिलं. तो अजूनही शांत उभा होता. मी तर विचार केला होता की लग्नानंतर मला एखाद्या मोडक्या झोपडीत जावं लागेल, जिथे 2 वेळचे जेवण मिळेल की नाही याची खात्री नसेल. पण इथलं दृश्य तर माझ्या स्वप्नांसारखं होतं. माझी हिंमतच होत नव्हती की मी पुढे जाऊ. पण नवऱ्याने माझा हात सौम्यतेने धरला आणि म्हणाला, घाबरण्याची गरज नाही. हे तुझंच घर आहे आणि तू या घराची राणी. त्याचे शब्द ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. माझं घर? पण तू तर फकीर आहेस. तो मंद हसला, जणू माझ्या गोंधळाचा आनंद घेत होता. मग त्याने आपली मळकट चादर काढून टाकली आणि जे दृश्य माझ्या डोळ्यांसमोर आलं त्याने मला हादरवून टाकलं. तो कुठलाही सामान्य फकीर नव्हता. तो एक तेजस्वी, रुबाबदार आणि समजूतदार व्यक्ती होता. त्याच्या डोळ्यात खोल गांभीर्य होतं आणि त्याच वेळी त्यात प्रेमाची झळाळही होती. हे माझे भास होते का? त्याचा पोशाख अजूनही साधा होता, पण त्याच्या वागण्यात एका बादशहासारखा रूतबा होता. मी फकीर नक्कीच आहे, पण फक्त नावाने. तो हळुवार आवाजात म्हणाला, तू नक्की आहेस कोण? मी आश्चर्याने विचारले. तो म्हणाला, हे समजण्यासाठी तुला थोडा संयम ठेवावा लागेल. एवढंच कळून घे की मी तुला त्या नरकातून बाहेर काढण्यासाठी आलो आहे. माझ्या डोळ्यात पुन्हा एकदा आश्चर्य भरून आलं. तू मला का निवडलंस? या जगात अजूनही खूप लोक आहेत जे त्रास सहन करत आहेत. मग फक्त मीच का? मी तर स्वतःला या योग्य समजत नव्हते. तो काही क्षण शांत राहिला. मग खोल श्वास घेत म्हणाला, हेच प्रश्न तुझ्या मनात सर्वाधिक गोंधळ निर्माण करत आहेत ना? मी हलकेच मान हलवली. तर मग ऐक सीमा. तो माझ्या जवळ आला. त्याच्या नजरा माझ्या जळलेल्या त्वचेवर स्थिरावल्या. त्याच्या डोळ्यात दुःख तरळलं. जणू मी सहन केलेल्या यातना तो स्वतः भोगत होता. त्याला त्या वेदना पाहून खोल शोक झाला. तो म्हणाला, सीमा, तुला हे ठाऊकही नसेल की मी तुझ्यावर त्याच वेळेपासून प्रेम करत होतो जेव्हा तुझे वडील जिवंत होते. तुला आठवतं का? एकदा व्यवसायाच्या कामामुळे मी तुझ्या घरी आलो होतो. तेव्हाच मी ठरवलं होतं की मी फक्त तुलाच माझी जीवनसाथी बनवेन. जेव्हा मला तुझ्या आईवडिलांच्या मृत्यूची बातमी समजली आणि त्यासोबतच हेही कळलं की तू तुझ्या काकांकडे राहत आहेस, तेव्हा मी तुझा शोध घ्यायचं ठरवलं. मी तुझं नातं मागण्यासाठी तुझ्या काकांकडे गेलो, पण तुझ्या काकूने तुझ्याऐवजी तिच्या मुलीचं नातं माझ्यासमोर ठेवलं. पण ते मला कोणत्याही परिस्थितीत मान्य नव्हतं, कारण मी फक्त तुझ्यावर प्रेम केलं होतं आणि तुलाच माझी बायको बनवायचं होतं. मी तुझ्या काकांशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची निरर्थक उदासीनता पाहून मला प्रचंड दुःख झालं. अनेकदा त्यांच्या घराचा उंबरठा झिजवला, पण शेवटी काकूकडून निराश होऊन परतावं लागलं, कारण तिने स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की ती मला तुला स्वीकारू देणार नाही. मग मी दुसरा मार्ग निवडला. जेव्हा तुझी काकू तुला एका श्रीमंत व्यक्तीला देण्यास तयार नव्हती, तेव्हा मी फकीराचं रूप धारण केलं, कारण मी समजून गेलो होतो की तुझी काकू कधीही माझ्यासोबत तुझ्या लग्नाला तयार होणार नाही. पहिल्याच भेटीत मी समजून गेलो की तुझे काका आणि काकू किती लोभी आहेत. ते फक्त तुझ्या मालमत्तेवर कब्जा करू इच्छित होते. म्हणूनच त्यांनी तुला कमजोर बनवून जगाच्या दयेवर सोडण्याचा कट आखला, जेणेकरून तू कधीच तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला त्यांच्याकडून घेऊ शकणार नाहीस. मग तू हे सगळं का केलंस? तू फकीर का बनलास? मी थरथरत्या आवाजात विचारलं. माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात एक जळता ज्वालामुखीसारखा प्रकाश चमकून गेला. मी फकीर नव्हतो सीमा, मी तुला मिळवण्यासाठी हे सगळं केलं. राज म्हणाला, सीमा, तुझ्या आईचा मृत्यूसाठी देखील तुझी काकूच जबाबदार होती. ती नैसर्गिक मृत्यूने मेली नाही. तिला अशा औषधांचा डोस देण्यात आला ज्यामुळे ती मृत्युमुखी पडली. जेव्हा मी आणि राज काकूच्या घरी गेलो आणि काकूला सर्व सत्य समजलं, तेव्हा ती ओरडून म्हणाली, हे खोटं आहे सीमा.
तुला याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याची काही गरज नाही. या फकीराच्या शब्दांवर अजिबात विश्वास ठेवू नकोस. मी जोरात ओरडले. काकू गप्प बस. आणखी किती खोटं बोलशील तू? मी दुःख भरल्या आवाजात म्हणाले. आता मी कमजोर राहणार नाही. मी खोल श्वास घेतला आणि काकू समोर उभी राहिले, कारण आता मी तिच्या दयेवर अवलंबून नव्हते. आता उशीर झाला आहे काकू. तू माझं बालपण, माझी ओळख, माझ्या आनंदाच्या प्रत्येक आठवणींवर पाय ठेवला. अगदी माझ्या आईपर्यंत सगळं हिरावून घेतलं. पण आता मी घाबरणार नाही. काकू मागे सरकली. तिच्या डोळ्यात आग होती. तू काहीच करू शकत नाहीस. राज पुढे सरसावला. त्याच्या नजरा काकूंवर खिळल्या होत्या. तुला कायद्याच्या ताब्यात दिलं जाईल आणि जे काही तू सीमासोबत केलंस त्याची शिक्षा तुला मिळेल. काकूने एक विषारी हसू हसत म्हणाली. तुम्ही जिंकलात असं वाटत असेल, पण सत्य हे आहे की तुम्ही हरला आहात. कारण जेव्हा तू सीमाच्या चेहऱ्याकडे पाहशील तेव्हा तिला कधीही स्वीकारू शकणार नाहीस. मी राजकडे पाहिलं. जणू मला काकूच्या बोलण्यावर विश्वास बसला होता. खरंच राज मला स्वीकारणार नाही का? मात्र राजने माझा हात घट्ट पकडला आणि मला जाणवून दिलं की मी एकटी नाही. राज काकूच्या दिशेने पाहत ठाम स्वरात म्हणाला. मी सीमावर आधीही प्रेम केलं होतं आणि आजही करत आहे. काकूच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. नाही, हे होऊ शकत नाही. मी शेवटचं काकूकडे पाहिलं आणि मग राजसोबत पुढे चालू लागले. काकूला कायद्याच्या ताब्यात देण्यात आलं. आता मी शांत होते, कारण काकूला तिच्या कृत्यांची शिक्षा मिळणार होती. तो अन्याय जो तिने माझ्यासोबत आणि माझ्या आईवडिलांसोबत केला त्याचा हिशोब तिला द्यावाच लागणार होता. मी मागे वळून पाहिलं नाही. मला माहीत होतं की माझ्या आयुष्यातील दुःखाचे दिवस संपले होते. राजने माझा हात हातात घेतला आणि विचारलं. सीमा, तू माझ्यासोबत एक नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी तयार आहेस का? माझ्या डोळ्यात अश्रू होते, पण आज ते दुःखाचे नव्हते तर आनंदाचे होते. मी उत्तर दिलं. हो राज, मी तयार आहे. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि एका नव्या प्रवासाच्या दिशेने वाटचाल केली, जिथे आनंद आधीपासूनच आमची वाट पाहत होता. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.